या साईडला मुंबई गोवा हायवे आहे. हा इकडे माणगाव शहरमध्ये जाणारा रोड आहे आणि या साईडला आपला गोव्याला मुंबई गोवा हायवे चालला आहे. आणि मित्रांनो आता आमचा बिल झाला होता, पण बजेट आमच्याकडे आहे अजून, आम्हाला वाटतं जास्त जाईल, पण त्याने डिस्काउंट दिला त्याच्यामुळे थोडा अजून आमचा बजेट वाढला. हिचा रेट आहे 450 रुपये. कमी उंचीची असते आणि लवकर फळं देते. आणि फक्त ही कोकमची रोपं आहेत. कोकम आहे, आता नवीनच आहे, कलम झालं आहे. आणि हे बघा 120 रुपये कोकम आहे ही. आणि बाकी जांभूल आम्हाला आहे ना म्हणजे जास्त उंच न जाणं नका देऊ, छोटी द्या, पण थोडा जांभूल मोठा द्या. 1600 वाला आहे. आणि हे किती वाला आहे? 600. 3 वर्ष. खावा खावा. मित्रांनो, झाडे लावा झाडे जगवा. आपण दरवर्षी आपल्या जागेत झाडे लावत असतो. यावर्षीसुद्धा गावी आलो आहे झाडे लावण्यासाठी. आणि आता थेट चाललो आहे माणगावला. आपला रम्याचा टेम्पो इकडे रेडी आहे. काजू, आंबा, फणस, चिक्कू, पेरू, जांभूळ सगळी झाडं आपल्याला घेऊन यायची आहेत. आणि आविष्कार नर्सरी एक आहे माणगावमध्ये, मी ह्याआधीसुद्धा तिथून झाडं आणलेत. त्या नर्सरी जाऊन तुम्हाला दाखवतो कुठली झाडं घेतो आणि झाडांची किंमत काय असते, कुठली कुठली झाडं तिकडे भेटतात. तर सगळे आता जाऊया आपण माणगाव या ठिकाणी. माणगाव आपली सिटी आहे आपल्या इकडची. तर एवढा मस्त गावचं वातावरण आहे आपल्या. वाव. आणि आता निघतोय लवकरच रमाचा टेम्पो घेऊन. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पोचत बसू. तर आपला इकडे रम्या आहे आणि इकडे त्याचा आता सेटअप करतो टेम्पोचा. अँटिक टेम्पो आहे त्याचा. बघा दरवाजा वगैरे तुटला आहे बिचारायचा. हे बघा आता सीट सजवलेली आहे त्यांनी मस्तपैकी. मागच्या वर्षी तर झाडी ह्याच आपण टेम्पोत आणलेली आहोत, पण त्यातला मला माहिती आहे तुला. हे बघा मस्त टेम्पो आहे. तर मित्रांनो, आपला टेम्पो झाला आहे सुरू आणि आपण निघतो आता थेट माणगावला. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे नर्सरीमध्ये. तुम्हाला दाखवतो बघा. माझ्या या साईडला मुंबई गोवा हायवे आहे. हा इकडे माणगाव शहरमध्ये जाणारा रोड आहे आणि या साईडला आपला गोव्याला मुंबई गोवा हायवे चालला आहे. आणि इकडे बघा शकता तुम्ही, हायवेच्या लगतच हे आहे आविष्कार नर्सरी. आणि या नर्सरीमध्ये आता आपण झाडं घ्यायला येत आहोत. हे बघा, चला जा बघूया आता झाडं आपल्याला कुठली कुठली घ्यायची आहेत. त्यांचा गेट आहे. काजूची झाडं आपण ऑलमोस्ट घेतलेली आहेत. मागच्या वर्षी 150 झाडं काजूची घेतली, यावर्षी 50 अजून घेतलेत, पण ते आम्ही स्कीममधून घेतलेत. आपल्या सातबाऱ्यावर सरकार आपल्याला झाडं देतो, त्या स्कीममधून घेतलेत. तिथे आम्ही आंबा आणि अजून फळझाडं घेण्यासाठी आता इकडे अजून आलो आहोत. दाखवतो तुम्हाला लवकरच कशाप्रकारे आम्ही झाडं घेतो. पण आता पहिली आपण नर्सरी आपण फिरतोय. आपल्याला आंब्यांची झाडं जी घ्यायची आहेत ना, ती 3 वर्ष मोठी असलेली घ्यायची आहेत, ज्यांना 3 वर्ष ऑलरेडी नर्सरीमध्ये पाणी घातलं आहे, अशीच झाडं निवडणार आहोत आम्ही. सगळ्या प्रकारची झाडं आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण तिकडे चाललो आहे त्या साईडला. अच्छा काय सरकत आहे. आता पडलो होतं आम्ही आता पडलो होतो. मित्रांनो, इकडे बघा काजू आहेत. ही काजूची झाडं आहेत, पूर्ण काजू झाडं. आणि इकडे बघा हे मोठे मोठे असे आंबे आहेत. इकडे नर्सरीमध्ये बघा त्यांची किंमत लावलेली आहे. हा हापूस आहे 30 बाय 30, 5000 रुपये किमतीचा हापूस. हा कमीत कमी 5 वर्षाचा मोठा झाड असेल कदाचित. आणि इकडे सगळ्या झाडांवर अशी ही लावलेली आहे, त्यांची किंमत लावलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. ही खूप चांगली गोष्ट आहे. रमेश त्यांनी विचारते झालं तिकडे. तर मित्रांनो, आम्ही आता मी 3 वर्ष
3 वर्ष मोठी झाडं बघतोय ती ज्याला झाडाला 3 वर्ष झाली अशी झाडं बघतोय जेणेकरून पाणी त्यांनी घातलं म्हणजे पाणी ज्याने घेतलं आहे 3 वर्ष अशी झाडं आम्ही नेणार आहोत. जास्त छोटी झाडं म्हणून काय त्यांना परत पाणी घालावं लागतं आपल्याला 3 वर्ष. त्याच्यामुळे चांगली हापूस आणि तोतापुरी वगैरे अशी जातीची झाडं म्हणून 15 झाडं घेणार आहोत. 15 मस्त असं. हो काकी हा मोठा झाड किती वर्षाचा हा? हा 7 वर्षाचा. 7 वर्षाचा आहे. हापूस आहे. मला ह्याच्यावर झाडं फळं कधी येतील म्हणजे अजून 3 वर्ष लागतील. मित्रांनो इकडे बघू शकता हा 7 वर्षाचा झाड आहे. एवढा मोठा आहे. मी 5 वर्ष बोललो होतो पण 7 वर्षाचा ॲक्च्युली आहे. तर अजून 3 वर्षांनी त्याच्या फळं येते असं बोलतात काकी. आणि आपण तिकडे जातोय 3 वर्षाची झाडं बघायला. ही आहे 3 वर्षाची. हे आपली तो 5 वर्षाचा आहे. साईजचा 1600 रुपये. म्हणजे 3 वर्ष झाडावर आम्ही लावले ना किती वर्ष आम्ही पाणी घालायला गेलेला. त्याला 2-3 वर्ष तरी घालायला लागतात. आणि 3 वर्षांनी फळ येईल त्याच्यावर. आज एक रम्या वर्ष त्याचं जमीन घट्ट पकडायला. मी काय बोलतो ऐका ना हा जो तुम्ही प्राईस टॅग लावलाय ना ही फिक्स प्राईस आहे इथली की ह्यात कमी वगैरे होतं करता. फक्त 1000 रुपयाचं झालं जर बिल तर 5% डिस्काउंट. 5,000 झाला तर 10%. अच्छा बिलवर आहे 5%. म्हणजे 1000च्या वरती. 5,000चं झालं तर 5%. हां 10,000 झालं तर 10%. ओके ठीक आहे. मित्रांनो बघा हे आम्ही झाडं आता चूज केले. 3 वर्षाचं झाड आहे. 3 वर्षाला पाणी घातलेलं आहे आणि लागवड केल्यानंतर अजून 3 वर्ष आम्हाला पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर ते फळ देईल. त्याची किंमत तुम्हाला दाखवता येईल. हापूस आंबा आहे 550 रुपये. पण ते बोले डिस्काउंट होईल तुमचा जर बिल 5,000 किंवा 10,000 झाला तर ते डिस्काउंट करून देतील. म्हणजे कमी करतात निगोशिएबल आहे. आता आपण यातली 10 झाडं काढणार आहोत. मित्रांनो बघू शकता आंबासुद्धा खूप मोठा आहे. त्याचा खोड पण चांगला असं मजबूत आहे. तर मी आता आपण कुठली झाडं घेतोय जरा सांग ना याच्याबद्दल. हे हापूस हापूसची जातं नाही 3 वर्षाचे. ते आपल्याकडे चांगले होते ना. चांगले. आता हे 3 वर्ष ते बोलले की 3 वर्षानंतर फल येणार याला. मग 3 वर्षाचा ऑलरेडी झाड आहे. आपण अजून 3 वर्ष पाणी 2 घालायचं. वर्षात येतो फल तसा. 1 वर्षाचं ना त्या मुरुंड्या पाखराला पाहिजे ना. हां तर मित्रांनो हा हापूस आंबा ही जात आपण घेतोय हापूस. आणि हा 3 वर्षाचं झाड आहे. ती सगळी मोठी आहेत पण खोड पण मोठा आहे त्याचा असं काही नाही. तर ही 7 झाडं काढूया. आणि इकडे समोर ही केशर जात आहे. केशर आंबे जात हा पण सेम रेटमध्ये आहे. 550 रुपये एक आंब्याचं झाड आहे. आणि दुसरा डबल बाटायला हो काय 2 झाडांना मिळून बनवलं एक झाड. बरोबर हां समजलं. तर मित्रांनो हा केशर 550 रुपये. हापूस आंबा 550 रुपये. आणि आता आम्ही जातो तोतापुरी बघायला. तर तोतापुरी त्या बोलल्या की 600 रुपये झाड आहे एक. तर तिकडे जाऊन बघूया. दाखवतोच तुम्हाला लगेच. बाबा हा घ्या याला फांदी जास्त आहे. फांदी जास्त पाहिजे. बुंदा मोठा पाहिजे. बुंद्याचा काय बुंदा तर होईल मोठा झाल्यावर. तो आता इकडे सर्व प्रकारची झाडं आहेत. अजून आम्हाला चिक्कू पेरू वगैरे घ्यायचे आहेत. तुम्हाला सगळ्याची किमती सांगतो तुम्हाला नंतर. हे बघू शकता इकडे. वाव तोतापुरी कुठे दाखवत आहे. नाही पायरी येतो. हा नाही. ते छोटेवाले आणि हे छोटे आहेत. हे ना मोठं आहे बघ इकडे. 250 हे 1600. हा 1600 वाला आहे. आणि हे किती वाला आहे. मागचं 600. 3 वर्ष. हा मोठा कितीवाला आहे. हा 1600 रुपयाचा आहे. हा बघ हे 700 वाला आहे. हे बघ 1600 रुपयाचा आहे हा मोठा. म्हणजे हाईटवर असतो का ह्याच्यावर आंबा पण झाला आहे बघ रम्या. हा बघ निशा असं असतो तोतापुरी.
हो आंबा 3 झाड वर्षाचा आहे ना? छोटा. अच्छा हा असा आहे हां 3 वर्षाचा. मस्त आहे. तर मित्रांनो आता इकडे आम्ही आंब्यांचे जात काढलेले आहेत आणि आता इकडे देखा या फणशी आहेत. फणशींच्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. मला वाटतं ह्या जातींवर त्यांची किंमत आहे. ही आहे विहार सुपर, ही 2500ची आहे. ही इकडे सुपर आली, ही 500ची आहे. अशा त्यांची किमती त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. पीकच्या तुम्ही कुठली घ्यायची जात? एकच जात आहे ते साईज म्हणजे ही मोठे झाड आहे. हम्म. 5 वर्षाचं आहे ते 3 वर्षाचं आहे. 5 वर्षाचं म्हणून ते 2500 आहे. 3 वर्षाचं हे 500 आहे. हा बघा हा मोठा झाड आहे, त्याची किंमत बघितली आहे 1500 रुपये. एक फणस ही जात निवडली आहे. बघा फणसाचं झाडसुद्धा मोठं आहे चांगलं आणि फांद्यासुद्धा खूप चांगल्या आहे त्याला आणि याची किंमत तुम्हाला दाखवतो किती आहे ती. प्रालिफिक फणस 600 रुपयाची एक झाड आहे आणि यातली 2-3 झाडं आम्ही घेणार आहोत फणसाची. या साईडला आहेत आणि इकडे चिकूची झाड आहेत. चिकूसुद्धा आम्ही घेतो आहे. विचार करतो कुठल्या जातीचा चिकू घेऊ आम्ही, बघूया आता. सुद्धा ही कोकमीची रोपं आहेत. कोकम आहे आता नवीनच आहे, कलम झालं आहे. आणि हे बघा 120 रुपये कोकम आहे ही आणि इकडे ही जुनी झाडं आहेत ती 200 रुपयाची आहेत. छोट्या कोकम आहेत, जास्त व्हरायटी नाही म्हणजे बघायला नाही भेटत, नवीनच झाड आहेत बोलतात. हे बघा कलम केलेले आहेत. 2 झाडं घेतली त्यातली कोकमीची आणि आता जांभूळ बघतोय. की जांभूळ आम्हाला आहे ना म्हणजे जास्त उंच न जाणार नका देऊ, छोटी द्या पण थोडा जांभूळ मोठा द्या. जांभूळ उंचच जाते. नाही म्हणजे त्याचा असं फळ मोठा आहे, हा. फक्त उंच जाणार नाही. एकदम पण उंच नाही. कसे हे 100 ही की मोठी कशी आहे? 500. ही 500 रुपयाचं आहे? मोठी आहे ती 800 आणि ही बॅग आहे ना ते 180. ही एक सिंगल आहे ती. मग किती वर्ष येईल फल ह्याला? तरी आता याला 3-4 वर्ष 3 वर्ष जातील. ही मोठी आहे ना त्याला. याला ओके. काय बोलतोस? घे एक. एक घेऊ ना. एक घे. असली 12. ट्रायल काय करायला हरकत आहे? योग्य आपला मग हे जा निवड जा एक कुठलं तरी. नंतर मी झाली पण मार्केटलाच घेऊ ना. हां ही किती वाले आहे? 500. मी ह्याचीच घेतलं. मग हे हा एकच घे मोठा बुंदा. स्मूथ आहे. मस्त आहे, अशीच पाहिजे. बस अजून काय घ्यायचं? पेरू आणि सीताफळ बस. पेरू शिकवला. पेरू कुठला दाखव? सरदार लाल कुठल्या मोठ्यातलं? पेरू. चांगला द्या. हां मोठ्यातला लाल असा म्हणजे जे बारकं आपलं गावठी असतात त्याच नका दाखवू. हे ना. हे काय? मीडियम मोठा एवढा जास्त पण मोठा. हे काय हा कुठलं झाड आहे? तो लिंबूच आहे. लिंबू नाही हो. संत्रे. संत्र. संत्रा होईल आपल्याकडं? होत होतं का ना? नको. हा आहे तैवान पिंक. आतमध्ये गोल कलर ह्याच्यामध्ये येतो. आतमध्ये पिंक कलर. मग याच्यावर फुलं झाले हे होते काय ते फुलं? कलम आहे. कलमाला कलम आहे. हा बघा हे झालंय पण हा बघा. कलम आहे. मग आता काय हे आता न्यायला समजा तर हा कापायचे हो, ते कापून की होऊन द्यायचं फल? ते गलतात पावसामध्ये. 400 रुपयाचं एक झाड आहे रम्या. 400 रुपयाचं एक झाड आहे. अजून कमीवाले व्हरायटी आहे याच्यामध्ये. किती मोठा होतो हा? फल मोठा. हा फल मोठा होतो. गोल हा बघ याच्यात झालंय बघ पण कलर लाल असतो त्याचा. आतमध्ये, मोठा आहे. हा, लाल कलर. ठीक आहे. बघ मी ह्यातलाच घे मग. घे मग एक घ्यायचं. हा लाल होता. सगळा झंगाडलेला घे रम्या. जास्वंदी फुले हा द्या. ओके हा दे. हा लाल पेरू काय गावठी आहे काय? 400 रुपयाला आहे पण गावठी नको. ही नाही, ही छोटी आहे. हे कुठलं आहे मग? हे मोसंबी. मोसंबी आहे. मोसंबी 200 रुपयाला आहे ना हो. घेऊ काय रे एक झाड? हे मग होतं काय पण आपल्या इकडे येईल नाही येईल त्याची गॅरंटी नाही. हा तो पण आहे. हे रव्याचा रव्या काय रव्याचा काही नाही. खायला घे, नंतर मग आम्ही
नाही तर मी लावी झाडा. ए हा घेतेस ना सीताफळ? सीताफळ पण आपल्या इकडे असतो पण फणस आणि खातो. हा, होतं की. हा तैवान पेरू काय आहे हो काकी? तोच आहे तुम्हाला दिलेला आहे तोच. तू सीताफळचं बघ पहिला आधी. पेरू तर घेतलं ना मग ते तो 500च आहे. 400. हा आणि हा कितीचा आहे? 200. हा घेणं चांगला आहे ना तो. ते लवकर होईल. हो पण त्यांचा महिना की 200-200 चे दोन घ्यायचे. होय? हां मग असं कर मोठी ना. काय माहितलीच घे दोन. ते 400 चे आहे. मोठी काय घे का? दोघांपैकी एक झालं तरी तेच बोलतो मी पण घे दोन सेमच घे. आहेत ना पण? त्यातलीच आहेत नाही? हो, हो. ह्यानं कटिंग नाही केलेली आहे काय? Cutting आहे. ह्यानं कटिंग केलेली आहे, ह्यानं कटिंग नाही केलेली आहे. म्हणून तशी दिसते ती. कटिंग करेल का आपणच करायचं, दुसरं कोण काढणार आहे? तुला इथं? कटिंग करायची एवढी एवढी करतात ना? आता नाही करत ना पण. आता नाही. आता ना एप्रिल. एप्रिलला नाही. घे मग हे घे. कुठलं घेतलं घ्यायचं? 2 घेतले हां. कटिंग कड खाली बस. तू आहेस ना बस. आधी येऊ मग आतमध्ये? हा तो ठेव. हे दोन घे. एवढं कटिंग करा. हे मित्रांनो 2 झाडं घेतलेत पेरूची. तेव्हा रम्या एवढी उंच आहेत या कटिंग नाही काय म्हणते ती म्हणून ती बघ याला फांदी नाही रम्या माहिती आहे कटिंग मारल्यावर फांदी येते त्याला. Cutting मारल्यावर. अजून कुठला फल दाखवा बाकी. सीताफळ काय करतो? तिथं पण नको लय हे आहेत छोट्या आहेत बरं, राहू दे. हा, नको रे. दुसरा काय पाहिजे? दुसरं काय बघ आता दुसरा काय तू फल बघ. फल असेल चांगला तर घे. जाम वगैरे काय? जाम वगैरे जामचा पाहिजे? कोण खात आहे आपल्याकडे होणार अशी अशी झाडं घे. लिंबू. लिंबूचा घे. लिंबू खाय लिंबू 5-6 आहे झाडं. आहेत ना? हो हा, मग ठीक आहे. ठीक आहे चल बस बस मस्त. झाली चला मग. झाडं आणायला सांगू? हो झाडं आणा सांगा. तर मित्रांनो आता तिकडे आम्ही फलझाडे आमची झाली काढून. इकडे बाई सगळी फुलझाडं आहेत. तुम्हाला थोडीशी फुलझाडं दाखवतो आणि आम्ही पण 1-2 फुलझाडं घेणार आहोत. या मिसेसना फुलझाडं पाहिजे आमच्या. तशी माझ्या घरात फुलझाडं आहेत ऑलरेडी. तर मी हे कुठली जात आहे बघ रे आंब्याची. किट्टा काय किट्टा आलं की दादा? किट्टा नवीन जातो ती बोलली ना नवीन जातो. हां नवीन घ्यायला काय नाही रे पण झालं नाही मग. तुला काय घे 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 सगळी झाडं घे. हे रमे हा बघ हा बोलते ती. शोवाला हो. हा चाफा हो, साधा जाप आहे ना आपला. पण हा ही आहे ना हा बघ फुल बघ कसं आहे. आणि हा एक जरा आलं आहे, काय? हा एक आहे. हा कुठलं झाड आहे. चाफाला सांगू. हा पण चाफाच आहे रम्या. पांडा चाफा हा बघ एकदम शुभ्र पांडा आहे. पण हा हे तर मित्रांनो इकडे सगळी फुलझाडं आहेत बघू शकता खूप छान. हे निशा हा बघ जास्वंद बघ मस्त आहे. वाव मी पहिल्यांदाच बघतो ही जास्वंद. आलं काय? होतं ना काय. तर मित्रांनो आता फायनली सगळी झाडं घेतलेत. आता 2 नारळी झाली शेवटी. सीताफळची झाडं कॅन्सल केली त्याच्यामुळे 2 नारळी घेतो त्याच्याऐवजी. बघूया आता सही नारळ घेऊ सर. आणि हा आहे. तर मित्रांनो आता आमचा बिल झाला होता पण बजेट आमच्याकडे आहे अजून. आम्हाला वाटतं जास्त जाईल पण त्याने डिस्काउंट दिला त्याच्यामुळे थोडा अजून आमचा बजेट वाढला म्हणून आम्ही एक्स्ट्रा लक्षद्वीप आणि लोटन अशा 2 नारळी घेतलेत. हे बघा हे आहे लक्षद्वीप नारळ. हिचा रेट आहे 450 रुपये. कमी उंचीची असते आणि लवकर फलं देते. आणि लोटन एक आहे लोटनसुद्धा 450 रुपये एक झाड आहे तीसुद्धा लवकर फल देते. तर ह्या 2 नारळीची झाडं आम्ही घेतलेत. आणि हे निशा काय पाहिजे तर मित्रांनो हा एक पेरूचं झाड आहे सरदार पेरू म्हणून आहे. 120 रुपयाचं झाड आहे एक. त्याच्यावर का पेरू झाले एवढे छोट्याशा ह्याच्यावर. तर आमची इच्छा आहे की हे झाड घ्यायचं. घेऊ काय रे हां घ्या, मी लगेच पेरू पण खाईन. त्याला कट करायला लागेल मला वाटते मोठा होईल हा तो. पेरू खाऊ तर शकता ना. खाऊ शकतो. कुठला घेऊ पण झाड. पेरू हां यार हा एवढंच पेरू आहे सोनू. असू द्या तसं बोल. नाही मोठा पाहिजे तो तिकडे एक मोठा पेरूचा आहे झाड. ह्याचे 2 आहे तो घे मग पाहिजे तर. बघा मित्रांनो पेरूचं झाड झालं आहे या पेरू झालं आहे झाडावर. तर आमची इच्छा आहे की हा घ्यायचं एक झाड. 120 रुपये आहे चांगला घे बहरलेला खाली पिल्ली ही नको घे. वाव ही आपली सगळी झाडं आहेत. ही फणस मला लय आवडली निशार खरंच एवढी मोठी.
जा गाड्यांचा झाली आपली. हे बाय 2 कोकम हे घेतलेत, नारळ घेतलेत. ही लक्षद्वीप आहे, ही लोटन आहे, बटके आहेत. तर मित्रांनो हे बघा आपली सगळी झाडं आहेत. 7 हापूसचे आहेत, 2 केसर आहेत, पायरी आहे आणि आता ही नवीन 2 रत्नाची झाडं आहेत. रत्ना हापूस आहे असं म्हणतात त्याला. काकी वाटलं की चांगलं आहे तर घेतलं आहे. तिकडे 2 फणस आहेत. बघ माझ्यापेक्षा पण उंच आहे, येईल वाटतं लवकर. ही फणस आहे, हे जांभूलचं झाड आहे. हे बघा जांभूल आहे आणि इकडे एक फणस आहे. या 2 कोकम आहेत छोट्या आणि हे पेरू आहेत. एवढे आपण झाडं घेत आहेत. 20 झाडं आहेत आपली. तर याचं टोटल बिल किती झालं तुम्हाला सांगतो लवकरच मित्रांनो. याची किंमत तुम्हाला सांगितलीच आहे मी. आंबा 550 रुपये ते 600 रुपयाला मिळतो. फणस 500, जांभूळ 500. हा रत्ना आंबा आहे, हा 230 आहे. पेरू 100-200 रुपयाचा आहेत आणि फणस 500 रुपयाचे आहेत. असे रिजनेबल आहे. प्लस त्यांच्याकडे 10% डिस्काउंटसुद्धा मिळतो. बरोबर अशी नर्सरी आपली. आपला टॅम्पो आला. हे पाठी आहे चल. खावा आणि आपले 2 भुक्कड माणसं खात आहेत वागडापुरी. आपला टेम्पो तिकडे उभा आहे. तर मित्रांनो फायनली आता घरी पोचलो आहे. आपला टेम्पो आहे बघा, आपली झाडं आहेत. आता ही झाडं आज इथेच राहणार कारण पाऊस जोरदार आहे. उद्या आम्ही झाडं लावायला जाणार आहोत आपल्या जागेमध्ये आणि खड्डे तर आपले ऑलरेडी पाडलेले आहेत, त्यात खत पण टाकलेलं आहे. फक्त आपल्याला झाडं लावायचे आहेत. हे बघा खूप हे होता आपला टेम्पो आलेला आहे. तर मित्रांनो इकडे बाबा आपले मेंटा घेऊन इकडे असे चालत आहेत घोंगडी घेऊन. आता घोंगडीचा जमाना गेला काय तुम्ही जुनी लोक जर घोंगड्या सोडायला कसा जमायचा. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ तर थांबवतो. आता घरी पोचलो आहे. हे माझं घर आहे, हे आपलं घर आहे. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. उद्याचा जो भाग आहे तो आपला ही झाडं सगळी लावायची आहेत आपल्याला. अजून आपल्या आपल्या जागेमध्ये कुठली झाडं आहेत ती सुद्धा दाखवतो आणि ती सुद्धा झाडं लावूया उद्या. आणि तर आता इथेच थांबवतो. अशाच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.